कशा बाबतीत निवेदन दिलेलं, काय मागणी केली? आज आम्ही निवेदन दिले म्हणजे आज तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आज आम्ही आमचं काम बंद आंदोलन म्हणजे जे ऑनलाईन काम आम्हाला जे होतंय ते बर्डन होत असल्यामुळे आम्ही ऑनलाईन काम आजपासून बंद ठेवणार आहेत। आणि आमच्या प्रामुख्याने 3 मागण्या आहेत की पहिली मागणी अशी आहे की आम्हाला एक 10 लाखाचा विमा सगळं आमच्या कर्मचारी आणि केडर यांना लागू व्हावा। आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की आमच्या ग्रामसखी जी आहे त्यांची मानधन वाढ व्हावं। आणि तिसरी आमची जी मुख्य प्रामुख्याने मागणी आहे ते आमचा विभाग स्वतंत्र व्हावा। एवढ्या आमच्या 3 मागण्या आहेत। ह्या संदर्भात आम्ही आज निवेदन दिलेलं आहे। निवेदनमध्ये काय म्हणलेलं आहे तुम्ही आणि किती दिवसाचा इशारा दिलेला, काय पुढचं पाऊल काय असणार आहे? तात्काळ आमच्या मागण्या मंजूर झाल्या पाहिजे, नाहीतर आम्ही काम बंद आंदोलन करणार आहोत। तुमचं नाव सांगा। अखरबाई कांबळे आणि 22/12/2014 पासून उमेद अभियानमध्ये CRP म्हणून काम करते। आता तुम्ही ऑनलाईन नाव प्रतिभा गंगाधर सोमासे, मी शिराडून कळंब तालुक्यातून आलेले आहे। आम्ही जे इथं महिला जमलेल्या आहेत, आमच्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या पहिली मागणी तर आहे प्रत्येकीला विमा लागू झाला पाहिजे। कमीत कमी 10 लाख रुपये विमा, जे की नैसर्गिक मृत्यू किंवा अपंगत्व तिला आलं तर तिला 10 लाख रुपये विमा कमीत कमी लागू झाला पाहिजे। दुसरी मागणी आमची काय की जे मानधन आम्हाला मिळते, जे म्हणजे गाव स्तरावर जी सखी आमची काम करते तिला 6,000 मानधन आहे, ते पुरेसं मानधन नाहीये, कारण तिच्या कामाचा हिशोब केला तर भरपूर आहे। आणि जी प्रभाग स्तरावर काम करते तिला 10,000 मानधन मिळते, तर हे कितपत पुरेसे आहे? जे इतर विभागाच्या कर्मचाऱ्याशी जर तुलना केली तर ते एक अंगणवाडी एक गावाचा एक छोटासा भाग सांभाळते, तर तिला 10,000 आणि 15,000 मानधन देण्यात येते। मग ग्रामसखी पूर्ण गाव सांभाळते तर तिला 6,000 मानधन देण्यात येते। आणि प्रभाग स्तरावरची सखी पूर्ण 7 ते 8 कुणाच्या ह्याच्यात तर 10 गावं 15 गावं असतील तर तिला फक्त 10,000 मानधन देण्यात येते। तर तिथंही प्रशासनाने विचार करावा की कितपत ह्यांना योग्य मानधन आहे। परत कामाचं लोड एवढा आहे की ऑफलाईनचे काम ऑनलाईनचे काम अगोदर होतं, ऑफलाईनचं काम त्यावेळेस हे मानधन ठरलेलं आहे 6,000 10,000, गाव लेवलला 6 आणि प्रभाग लेवलला 10। तर मग आता ऑनलाईनचं काम वाढले, त्यामध्ये काम दुप्पट झाले, मग ऑनलाईनच्या कामाला तुम्ही इतर भत्ता का वाढवत नाही? इतर भत्ता पण वाढला पाहिजे। आमचं सगळ्यांचं मत काय, ऑनलाईनचा कामाचा इतर भत्ता वेगळा असावा, ऑफलाईनच्या कामाचा वेगळा असावा। तर आम्हाला जे गाव लेवलला सखी काम करते तिला कमीत कमी 15,000 मानधन असावं, ही आमची आजची मागणी आहे। आणि प्रभाग स्तरावर जी काम करते सखी तिला कमीत कमी 24,000 मानधन असावं, ही आमची आजची मागणी आहे। आणि दुसरा अजून मुद्दा की जे ऑनलाईनचं काम करायला लावते त्यासाठी जे ऍप्लिकेशन दिलेले ते खूप मोठं ऍप्लिकेशन आहे, ज्याचं की स्टोरेज जर कमी असेल मोबाईलचं हे तर ते छोट्या कमी प्राइसच्या मोबाईलमध्ये ते चालत नाही ऍप्लिकेशन। मग आज 6,000वर काम करणारी जी ग्रामसखी आहे तिचं जर घरी उत्पन्न चांगलं असेल तर ती 6,000वरी काम करेल का? नाही। मग ती गरीब कुटुंबातली सखी आहे, तिला एवढं 20 आणि 25,000चा 30,000चा 40,000चा मोबाईल घेणं शक्य आहे का? ते ऍप्लिकेशन त्या छोट्या मोबाईलमध्ये चालत नाहीये। ते ऍप्लिकेशन त्याला एवढा प्राइसचा मोबाईल घ्याल, त्याच्यासाठी आजची आमची मागणी आहे की एक स्वतंत्र त्याच्यासाठी टॅब दिला पाहिजे प्रशासनाने त्या ऑनलाईनच्या कामासाठी। आणि जे ऑनलाईनच्या कामाचा जो भत्ता आहे तो जे काय आता लख पद्धती आम्हाला काम सांगते ते ऑफलाईन रजिस्टर मेंटेन करायचे, त्याच्यासाठी प्रति महिला 20 रुपये। आणि जे ऑनलाईन महिन्यावाईज तिचं मासिक उत्पन्न म्हणजे जिचं की झिरो इन्कम आहे तिचं मानधन उभा करायचे, लाखाच्या पुढं मानधन तिचं घ्यायचंय, तिला निर्माण तसं करायचंय। मग तेवढी तिची कसरत आहे आणि तीच माहिती परत दर महिन्याची ऑनलाईन मोबाईल मध्ये भरायची आहे। मग त्याच्यासाठी आमचं 3 महिन्याला तिची मानधनची ह्याची इन्कमची भरायची, तर तिथं 50 रुपये ही एक मागणी आमची त्याच्यामध्ये आहे। आणि परत अजून काय की प्रशासन आज आम्हाला जे प्रेशर करते की प्रत्येक गाव लेवलची जी महिला आहे तर ती गटात आली पाहिजे। एकही महिला अशी कुटुंबातली राहिली नाही पाहिजे की ती गटाच्या बाहेर राहिली पाहिजे, असं नाही। प्रत्येक महिला गटात आली पाहिजे, बरं आली पाहिजे, ते आम्ही काम करतो। पण तुम्ही अजून एक दुसरा निर्णय काय घेतो की उमेदचा जो कार्यकाळ आहे 2 वर्षापुरता देतो, 4 वर्षापुरता देतो, 3 वर्षापुरता देतो। मग तुम्ही तो उमेदचा कार्यकाळ 3 वर्ष करता मग देतो आणि इकडे तर महिला गटात आली पाहिजे। मग तो जो तुमचा निर्णय आहे त्या महिलेपर्यंत पोहोचतोय, ती म्हणते ह्यांचा कार्यकाळ फक्त 3 वर्षाचा आहे, कशाला मी गटात जाऊ हिच्या?
नाही जाणार मी गटात. मग आम्हाला तसं नाही पाहिजे. आमचा एक स्वतंत्र विभाग आणि कायमस्वरूपी असला पाहिजे, म्हणजे त्या महिलेचा विश्वास आमच्यावर बसणार आहे. नाही बाबा हिचं बरोबर आहे, ह्यांचा एक स्वतंत्र विभाग आहे, कायमस्वरूपी आहे आणि शासन मान्यता आहे, तर मग हिच्या गटात आम्ही आलं पाहिजे. म्हणजे शासन इकडून देतो की 2 वर्षापर्यंतच उमेद आहे आणि इकडून सांगतं की प्रत्येक महिला गटात यावी. मग आम्ही कसं काम करायचं? ह्या पण कामाच्या आमच्या अडचणी आहेत, हा पण मुद्दा आमचा आहे त्याच्यामध्ये. ओके.